सोन्याच्या भावाने 96,000चा टप्पा पार केलाय। सोन्याचे भाव 93,800 तर जीएसटी सह सोन्याचे भाव 96,614 रुपयांवर गेले। तर 600 रुपयाने सोन्याच्या दरात एकाच दिवसात वाढ झाली। ठेवणीतले सोनं मोडून शेती व घर गहाण ठेवून मुलीच्या लग्नासाठी सोनं खरेदी करावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत। डोनाल्ड ट्रम्पच्या आर्थिक धोरणांमुळे सोन्याच्या भावात मोठा विक्रमी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे। आज जर सोन्याचा भावाचा जर आपण विचार केला तर 96,614 इतका मोठा विक्रमी भाव सोन्याचा झालेला आहे आणि आज पुन्हा सोन्याच्या भावात 600 रुपयांची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावात देखील वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 98,000 पर्यंत चांदीचा भाव हा झालेला असून कुठेतरी सराफा बाजारात ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। ठेवणीतलं सोनं जे ग्राहकांनी अगोदर खरेदी करून ठेवलेलं होतं, विक्रमी वाढ झाल्याने त्या सोन्याच्या भावात वाढ झाल्याने ठेवणीतलं सोनं जे आहे हे ग्राहकांनी मोडी आणण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या पाठोपाठ देशामध्ये लगनसराईचे दिवस आहेत आणि या लगनसराईच्या दिवसामध्ये सोनं घेणं सर्वसामान्याला परवडत नसल्याने ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। आपण जळगावच्या सराफ बाजारात आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने ज्या दालनामध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी एकेकाळी पाय ठेवायला जागा नसायची, मात्र सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने ग्राहक हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहक आलेले नसून ठेवणीतलं सोनं हे मोडणीस आणण्यासाठी ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत आणि वाढत्या भावामुळे काही ग्राहकांचा फायदा होत आहे तर काही ग्राहकांना नवीन सोनं खरेदी करताना खूप मोठी कसरत करावी लागत आहे। ग्राहक सोन्याचे भाव कमी होतील या चिंतेमध्ये आजच्या तारखेला सोनं खरेदी करणे टाळत असल्याचं देखील समोर आलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।